आपली 100 डेज टिफिन चॅलेंजची सीरीज सुरू आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. आजची आहे चौथी रेसिपी. आज मी अतिशय पौष्टिक काकडीचे धिरडे केलेले आहे. हे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी कधीतरी काहीतरी वेगळं आणि लाईट खायचं असेल तरीही खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ही रेसिपी नक्कीच खाऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अप्रतिम, चविष्ट, पौष्टिक काकडीच्या धिरड्यांची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे मोठी काकडी घेतलेली आहे. ही काकडी कडू पण नसते आणि चवीला पण छान असते किंवा याला गावठी काकडी, गावरान काकडी सुद्धा म्हणतात. ही घ्यायची आहे. जी थोडीशी पिवळी असते ना, पोपटी असते ना, ती नाही घ्यायची. ती बऱ्याचदा कडू निघते. तर ही महत्वाची टिप आहे जेव्हा तुम्ही काकडी निवडता त्यासाठीची. तर नक्की लक्षात ठेवा. तर आता मी काकडीचे दोन्ही कडचे भाग काढून असं इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने करते, म्हणजे काकडीचा कडूपणा पूर्ण निघून जातो. दोन्ही कडून करायचं आहे. त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. इथे काकडीचे साल काढले तरी चालतात किंवा नाही काढले तरीही चालतात. काकडीचे सालही पौष्टिक असतात, त्याच्यामुळे ते घातले तरीही चालते. त्यानंतर याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतले आणि मिक्सरला बारीक केले. मिक्सरमध्ये बारीक करताना मी यामध्ये 2-3 मिरची घातली आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आणि हे छान बारीक करून घेऊ, अगदी छान पेस्ट तयार करून घेऊ. इथे हो, थोडासा आलं लसूण पेस्ट सुद्धा घाला किंवा जर पेस्ट नसेल तर आलं आणि लसूण इथेच यासोबत बारीक करून घ्यायचं, म्हणजे यासोबतच ते छान बारीक होतं. आता ही काकडी आपण जी मस्त बारीक करून घेतली ती एका बोलमध्ये काढायची आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ घालायचे आहे. तर इथे आज मी ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन आणि रवा घेतलेला आहे. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की जर तुम्हाला हे थालीपीठ किंवा हे घावणे सॉरी हे धिरडे थोडे क्रिस्पी पाहिजे असेल ना, तर तांदळाचं पीठ घाला. आज मला हे थोडे सॉफ्ट राहिले तरी चालणार होते, कारण मला हे आयुषला टिफिनला द्यायचे होते. आणि अल्टिमेटली जेव्हा जरी आपले तांदळाचं पीठ घालून जरी ते छान कडक होत असेल तरी पण टिफिनमध्ये जाऊन ते मऊच पडतात. म्हणून मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ज्वारीचं पीठच घाला. पण जर तुम्ही इतर वेळेस कधी पण तुम्हाला खायचं असेल, ब्रेकफास्टमध्ये खायचं असेल आणि छान असे क्रिस्पी हे घावणे पाहिजे असेल तर इथे तांदळाचं पीठ घाला. तर यामध्ये प्रमाण मी अगदी थोडंसंच घेतलेलं आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ थोडं जास्त घेतलं आहे आणि रवा आणि बेसन पीठ समप्रमाणात घेतलं आहे. ते पाव कप आहे आणि अर्धा कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. जर तांदळाचं पीठ घेत असाल तर अर्धा कप तांदळाचं पीठ घ्या, ज्वारीचं पीठ घेऊ नका. त्यानंतर यामध्ये चवीपुरते सगळे मसाले घालायचे, जसं तिखट, मीठ, हळद, त्यानंतर थोडासा ओवा घातलेला आहे आणि थोडेसे तीळ घातले आहे. दिसायला पण सुंदर दिसते आणि ओव्यामुळे छान चवीला पण लागतात. तर आता याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडीशी पातळ पाहिजे असते जर आपण धिरडे वगैरे करतो त्या पद्धतीची. आणि जर तुम्ही तांदळाचं पीठ घालून हे करत असाल ना, तर तुम्ही याला अगदी डोसासारखं सुद्धा करू शकता. इवन हे आपण ज्वारीचं पीठ घालून जरी गेलो आणि थोडंसं घट्ट ठेवलं जसं सुरुवातीला होतं, अजिबात पाणी न घालता, आपण मिक्सरमध्ये जेव्हा काकडी बारीक करतो तेव्हा ते छान पाणी सुटतं त्याला आणि त्याच्यामध्येच थोडं थोडं पीठ घालून ती एक छान अशी घट्ट कन्सिस्टन्सी होते ना डोसाच्या बॅटर सारखी, तशी जरी झाली तरी डोसासारखे पण तुम्ही याला करू शकता. आणि जर डोसासारखे केले ना तर ते जास्त क्रिस्पी होतात. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला जसे पाहिजे आहे, म्हणजे क्रिस्पी पाहिजे असेल तर जसं मी सांगितलं त्या पद्धतीने करा, किंवा जर तुम्हाला छान सॉफ्ट हे घावणे किंवा धिरडे पाहिजे असेल तर या पद्धतीने करा. तुमची चॉईस आहे, तुम्हाला कसे आवडतात. पण या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, इथे मी थोडंसं दही सुद्धा घातलेलं आहे. सर्व्ह करताना मस्त टोमॅटो केचप किंवा दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा, अप्रतिम लागते. तर चला, ही रेसिपी एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.